Famous writer William Shakespeare has once said, I can no other answer make but thanks, thanks and ever thanks. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच जणांकडून मदत मिळते किंवा आपण कुणाची तरी मदत करत असतो. पण ज्या वेळेला दुसरं कुणी आपली मदत करतं त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीला थँक्यू असं म्हणावं लागतं. आणि बऱ्याच दिवशी असं होतं मित्रांनो की थँक्यू ऐवजी आपल्याला असं वाटतं की एखादा वेगळा शब्द असता तर त्यामधून तुमचे जे आभार आहे ते आभार जास्त व्यक्त व्हायला मदत झाली असते. तर मित्रांनो, इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टेल यू 15 मोस्ट ब्युटिफुल वेज इन विच यू कॅन से थँक्यू, की ज्या पद्धतीनं तुम्ही थँक्यू म्हणू शकता. फर्स्ट वे टू से थँक्यू दॅट इज आय रिअली ॲप्रिशिएट इट. मित्रांनो, ॲप्रिशिएट करणं म्हणजे कौतुक करणं असा त्याचा अर्थ घेतला जातो. तर आपण आय रिअली ॲप्रिशिएट इट असं सुद्धा थँक्यू ऐवजी म्हणू शकतो. सेकंड वे, आय एम ग्रेटफुल. मित्रांनो, ग्रेटफुल हा जो शब्द आहे ज्याचा मराठी अर्थ कृतज्ञ असा होतो, तर मी कृतज्ञ आहे किंवा मी कृतज्ञता व्यक्त करतो असं आपण याद्वारे म्हणू शकतो. थर्ड वे टू से थँक्यू, आय ओ यू वन. मित्रांनो, माझ्यावर तुझे खूप उपकार झाले किंवा तुझे खूप उपकार झाले असं म्हणण्यासाठी आपण आय ओ यू वन या शब्दाचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आय कांट थँक यू इनफ. बघा मित्रांनो, आय कांट थँक यू इनफ म्हणजे तुझे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तुझे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्याच्यानंतर इट मीन्स अ लॉट फॉर मी किंवा इट मीन्स अ लॉट टू मी म्हणजे याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू ऐवजी ज्या वेळेला तुम्ही हा शब्द वापराल मित्रांनो त्यावेळेला त्याचं एक वेगळं इम्प्रेशन क्रिएट व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर इट्स सो काइंड ऑफ यू म्हणजे तू खरंच खूप चांगला आहेस असं सुद्धा तुम्ही थँक्यू ऐवजी म्हणू शकता. यू आर ग्रेट या पद्धतीने सुद्धा मित्रांनो तुम्ही तुमचं जे थँक्यू आहे ते थँक्यू व्यक्त करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, थँक्स इन अ बंच ज्याला आपण खूप मोठा जो भाग आहे तो भाग असं म्हणतो किंवा थँक्स इन अ मिलियन म्हणजे लाखांमध्ये थँक्यू असं सुद्धा मित्रांनो तुम्ही म्हणू शकता, ज्याचा अर्थ खूप छान होतो. ओके. त्याच्यानंतर इट वॉज लवली टू यू. ओके मित्रांनो, खरंच हे तुझं जे आहे ते खूप चांगलं आहे किंवा तू माझ्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे असा जो भाव आहे तो भाव व्यक्त करण्यासाठी तुम्ही इट वॉज लवली टू यू असं म्हणू शकता किंवा इट वॉज लवली ऑफ यू असं सुद्धा म्हणू शकता. त्याच्यानंतर यू आर ॲन एंजल. मित्रांनो, एंजल ज्याला हिंदीमध्ये फरिश्ता किंवा मराठीमध्ये देवदूत असं म्हटलं जातं, तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्या पद्धतीची मदत केलेली असेल तर तुम्ही यू आर ॲन एंजल असं सुद्धा म्हणू शकता. त्याच्यानंतर आय एम इन युअर डेप्ट. मित्रांनो, डेप्ट म्हणजे कर्ज. ओके, तुझं माझ्यावर कर्ज झालं या पद्धतीनं सुद्धा मित्रांनो तुम्ही थँक्यू म्हणू शकता. त्याच्यानंतर आय एम टच्ड. मला खरंच खूप बरं वाटतंय, तू मला मदत केली याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय असं सुद्धा मित्रांनो तुम्ही थँक्यू ऐवजी म्हणू शकता. त्याच्यानंतर आय एम लकी. मी नशीबवान आहे, तू मला मदत केलीस हे माझं खूप मोठं नशीब आहे, मी नशीबवान आहे असं सुद्धा मित्रांनो तुम्ही थँक्यू ऐवजी म्हणू शकता. त्याच्यानंतर यू मेड माय डे. खरंच तू माझा जो दिवस आहे तो दिवस बनवलास, तू माझ्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहेस असं सुद्धा मित्रांनो तुम्ही थँक्यू ऐवजी म्हणू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.